पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचं असणाऱ्या उजनी धरणाची मृत साठ्याकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे। उजनीत केवळ 13% पाणीसाठा शिल्लक आहे। उपयुक्त पाणीसाठा केवळ 7 टीएमसी इतकाच आहे, तर तब्बल 63 टीएमसी मृत पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। आठवडाभरात उपयुक्त पाणीसाठा संपून उजनीत मृत पाणीसाठा शिल्लक राहणार आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचं काम सुरू आहे आणि हे काम जाणीवपूर्वक रखडवण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचं असणाऱ्या उजनी धरणाची मृत साठ्याकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे। उजनीत केवळ 13% पाणीसाठा शिल्लक आहे। उपयुक्त पाणीसाठा केवळ 7 टीएमसी इतकाच आहे, तर तब्बल 63 टीएमसी मृत पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। आठवडाभरात उपयुक्त पाणीसाठा संपून उजनीत मृत पाणीसाठा शिल्लक राहणार आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचं काम सुरू आहे आणि हे काम जाणीवपूर्वक रखडवण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे।